brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. नाही सध्या TRP नाही वाढणार तुमचं. सध्या आमचा टीआरपी शिक्षण विभागामुळे मारतोय. तो पण शिवसेनेकडे आहे. शिक्षण विभाग म्हणजे शिक्षण विभाग, आणि त्याच्याबद्दल खूप चर्चा सध्याच्या काळामध्ये चालू होती. नाही, तुम्ही डेव्हलपमेंटच्या बद्दल काय? शिक्षण विभाग सुद्धा एक महत्वाचा विभाग आहे महाराष्ट्रामध्ये, आणि शिक्षण विभागामधल्या अनेक घडामोडींचं आम्ही विस्तृत त्याचं रिपोर्टिंगही केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी की तो GR नाही निघाला असता तर बरं झालं असतं? अननेसेसरी तो काय तिसऱ्या भाषेबद्दलचा हे बघा, तो मागे घेतला. मग बघा, त्याच्या आधी 2 वेळेला राज ठाकरेंकडे भुसेंना जावं लागलं, त्यांनी ऐकलं नाहीच. परत 2 भाऊ पण एकत्र आले, त्याची कोणाला कल्पनाच नव्हती. ठीक आहे, साक्षीदार समोर काय आहे. बाळा नंदगावकर बसले तरी. एक सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे, मराठी सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं महत्त्व कधी कमी होणार नाही. आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं कोणी? तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मराठी माणसासाठी जे निर्णय घेतले, कुणी घेतले? आता आम्ही घेतोय, आता देवेंद्रजी पण घेत आहेत. का तुम्ही मुंबईकरांना, मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला बाध्य केलं? काय सांगताय तुम्ही मराठीबद्दल? मुंबई म्हणजे निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. आम्ही मुंबई जोडतोय. आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने विकास होतोय, कोस्टल रोड जाता ना तुम्ही, माझ्या आनंद वाटतो की नाही? लवकर पोचतो आम्ही इकडे. लवकर इथे येणं पोचता की फार मुश्किल झालं. नाही? एक मोठं गार्डन करतोय, एक मोठं नांदगावकर साहेब गार्डन करतोय आपण. प्रॉब्लेम मुंबईला जोडण्याचा नाहीये, मुंबईला अहमदाबादला जोडण्याचा प्रॉब्लेम. ऐका हो, ते नांदगावकरांचं म्हटलं तर. नाही, तुम्ही त्यांना मध्ये घेऊ नका. एक बाजूने गार्डन करतो आम्ही, आणि आत्ता इतक्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे महालक्ष्मीचं रेसकोर्स आहे, 125 एकर जमीन आपण सेंट्रल पार्क साठी घेतली. 125 एकर. आणि ते आणि हे जे आपला कोस्टलचं जे बाजूचं गार्डन होतंय ते अंडरपासनी जोडतोय आम्ही. 300 एकरचं मोठं वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क. नाही कोणी अगोदर का नाही विचार केला? सांगतो, सुरुवात केली, नंतर परत बंद का केलं? पण आम्ही सुरू केलं, त्यांना सांगितलं बाबा हे लोकांसाठी पाहिजे, हे मोठं ऑक्सिजन पार्क होणार आहे. मला म्हणाले असं का होणार, तसं होणार, हे नाही. मी बोल बघा, आम्ही लोकांच्या हितासाठी करतोय. जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर आम्हाला कायदेशीर करावं लागेल. आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो, रेसकोर्सच्या लोकांना. त्यांनी लोकांच्या हितासाठी ती जागा दिली, आणि वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईकरांसाठी होतंय. काय सांगा ना हे तुमच्या मीडियामध्ये, बघा, सांगा. लोक, तुम्हाला कुतूहल लोकांना वाटेल, तुमचं बघतील चॅनल, काय काय माहिती आहे त्याच्यात. तरी सुद्धा माझ्या मूळ प्रश्नाकडे मी पुन्हा एकदा येतो की तुम्हाला अजूनही असं वाटतं का की तो काय नक्की झालं, काय होतं? तो GR निघाला कसा? तो GR काढला, परत घेतला. अरे परत नाही घेत, तो काढला, परत घेतला. विषय संपला. तो महाराष्ट्रात मराठी, बस.